श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 27 श्री गणेशाय नमा नामधारक शिष्य सगुण नमे सिद्धाची चरणा विनवितीसे कर जोडून ऐका श्रोते सकळीक शिष्य वचन ऐकोनी सांगता झाला सिद्ध मुनी ऐक शिष्या नामकरणी अनुपम्य महिमा श्री गुरुची किती प्रकारे त्या ब्राह्मणासी सांगती श्री गुरु हितासी न ऐकती द्विजतामसी म्हणती वाद का पत्र देणे विप्रवचन ऐकोनी कोप करीती श्री गुरु मुनी जैसी तुझी अंतःकरणी तैसी सिद्धी पाव म्हणती सर्पाच्या पेटारियासी कोरू जाय मूषक कैसी जैसा पतंग दीपासी करी आपला आत्मघात तैसे विप्र मदोन्मुत श्री गुरु मूर्तीस नोळखत बळे आपले प्राण देत दिवान दहा परी देखा इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरांसी दुरी शिष्यांते म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी त्या नराते पाचारोनी आणिले श्री गुरु सन्मुख श्री गुरु पुस्तितयासी जन्म कवण यातीसी तुझा वृत्तांत सांगे कैसी म्हणून पुसती तये वेळी श्री गुरुवचन परिसोन सांगे आपण यातीहीन मातंग नाम म्हणून महास्थान आपले बहिर्ग्रामी तू कृपाळू सर्वांभूती म्हणून पाचारिले प्रीती आपण झालो उद्धार गती म्हणून दंडवत नमन करी तैसी तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी दंड देवोनी शिष्या करी दे रेखा सप्त काढविल्या श्री गुरु म्हणती पतितियासी एक एक रेखा लंघी ऐसी आला नर वाक्यासरशी झाले ज्ञान आणि कतया श्री गुरु म्हणती तयासी कवन कोळी जन्मलासी पतित म्हणे आपण किरात वंशी नाम आपुले वन राखा दुसरी रेखा लंघिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती सकळ लोक तिसरी रेखा लंघी म्हणती त्यासी झाले जाती स्मृती म्हणे गंगासुत निश्चिती नदी तीरी वासा आपणा लंघिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले लंघिता रेखा पाचबेसी झाले ज्ञान आणि कत्यासी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपले सोमदत्त सहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोविंद नाम आपुले सातवी रेखा लंघिता क्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपुले श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यास मनसी आले ब्राह्मण चर्चेसी वाद करी गा यासवे अभिमंत्रून विभूती त्याचे सर्वांगे प्रोक्षिती प्रकाश झाला ज्ञानज्योती तया नरा परियेसा येणे परिपतितासी ज्ञान झाले आसमासी वेदशास्त्र सांगेसी म्हणू लागला तये वेळी जे का आले चर्चे सविप्र भयचकित झाले थोर जिव्हा खुंटोनी बधीर हृदय शूळ तत्काळी विप्र थरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती म्हणती आपणा काय गती जगज्योती स्वामी या गुरुद्रोही जाहलो आपण केले ब्राह्मण धिक्कारण अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामी या तू कृपाळू सर्वांभूती आमुचे दोष न धरी चित्ती आम्हा देई गा उद्धार गती मनोनी चरणी लागती ऐसे विप्रविनविती श्री गुरु त्यांसी निरोपिती तुम्ही शोभविला भारती त्रिविक्रम महामुनी आणि केले महादोष निंदा केली ब्राह्मणास पावाल जन्म ब्रह्म राक्षस आपुली जोडी भोगावी आपुले अर्जव आपणासी भोगीजे पुण्य पापासी निष्कृती न होता पापासी गती नाही परयेसा श्री गुरुवचन ऐकोनी लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धार होऊ भवारणी कवणे परी घडो श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्रा निरोपिती राक्षसत्व पावाल प्रख्याती संवत्सर 12 पर्यंत अनुतत्प झालिया कारण शांतिरूप असाल जाण जोखा शुक नारायण प्रथम वाक्य म्हणतसा तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धार गती होईल आता जावे गंगेसी स्थान बरवे बैसावयासी म्हणून निरोपिती विप्रांसी श्री गुरुमूर्ती तये वेळी निघता ग्रामाबाहेरी हृदयशूल अपरांपरी जाता क्षणी नदी तीरी विप्रपंचत्व पावले आपण केली या कर्मासी प्रयत्न नाही आणि कासी ऐसे विप्रतामसी आत्मघातकी तोची जाणा श्री गुरुवचन जेणे परी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षस दिजवरी 12 वर्षे गती पावले विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तली कैसी नामधारक शिष्यांसी सांगे सिद्ध उदारा पतित जाहला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी पूर्वांपार विप्र म्हणून निर्धार केला मनात नमन करुणी श्री गुरुसी विनवी पतित भक्तीसी अज्ञान माया तिमिरासी ज्योतिस्वरूप जगद्गुरु पूर्वी होतो विप्रापण केवी झालो जातीहीन स्वामी सांगा विस्तारोन त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देख काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाका नरसिंह सरस्वती स्वामिया ऐसे वचन ऐकोनी सांगती श्री गुरु प्रकाशोनी म्हणून सांगे सिद्ध मुनी नामधारक
शिष्याप्रती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरोन् श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मदोन्मत विप्रशाप कथनपतितोद्धारण नाम सप्तविंशोऽध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला। ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना। अनेक भक्तांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही। म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे। रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल, त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता। प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका। आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल। तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे, त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे। त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल। याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते। या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते। तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा। शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा। पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात। श्री गुरुदेव दत्त।